तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. माझी आई माफी नाही मागणार. तेवढं सोडून बोल. मी पण बघतो आता कशी नाही मागणार. सारंग चल वर चल. राजकुमार चल. सूर्या, काय चाललंय हे सगळं? मला सांग, आपण इथे हे सगळं करायला आलोय का? हे बघ, आता ना आपल्याला आपल्या गावाला जाणं, आपल्या घरी जाणं ना जास्त महत्वाचं आहे. एकतर ना आपल्याला 5 दिवसात 5 लाखांची सोय करायची, ज्यातला 1 दिवस ना ऑलरेडी गेलाय. अरे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली राजू हुशार आहे, मेहनती आहे. तिला ना एका कंपनीने नाही म्हटलं म्हणून काही फरक नाही पडणार आहे. तिच्या हळदीवर आणि हुशारीवरती विश्वास ठेवणारा कोणी ना कोणीतरी नक्कीच असेल की. नाही तुळजा, अगं शून्यातून काहीतरी करू बघणार एका पोरीचा असा अपमान केला, तिला जेलमध्ये टाकलं. याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? अरे माझी राजू आहे ना, असं विनाकारण कोणाला त्रास देणार नाही माहितीये मला. तरी बी तिला नाही ना ते बोललेत, नाही ना ते तिचा अपमान केलाय तुम्ही. अरे तिला जेलमध्ये टाकलं तुळजा, कसं सहन करू मी? आणि ह्यांना जर आत्ताच नाही ना अडवलं तर पुढे जाऊन अजून कितीतरी भावांच्या कितीतरी बहिणींशी ते असंच वागू शकतात. गावाकडच्या पोरींची इज्जत काढू शकतात ती. मी त्यांना सोडून देऊ का आत्ता? नाही, मला यांना ना आत्ताच थांबवलं पाहिजे. म्हणून माझा हट्ट आहे, तिला तोंड मॅडमनी ना माफी मागितलीच पाहिजे, आणि त्याशिवाय मी इथं हलणार नाही. अगं सावली, दुखतंय? एवढा कसला विचार करत होतीस तू? दादा हळद घेऊन ये. चल मला माहिती. सावली, घाबरू नको. तुम्ही गप्प बसा. तुमचं लक्ष कुठे असतं? 2 मिनिटं थांबला असता तर मी कापून दिलं असतं ना. स्वतःच बोट कापून घेतलंस? हा, लक्ष नाहीये तुझं सावली. विचार नाही करायचा सावली. उगाच विचार करतेस मग काळजी करत बसतेस. आपण काय करतो माहितीये, घडलेली गोष्ट ना खूप छोटी असते, पण आपण त्या गोष्टीबद्दल एवढा विचार करतो की ती गोष्ट आपल्याच मनात आपण खूप मोठी करून ठेवतो. मग त्याचं ओझं येतं, दडपण येतं, मग त्याच्याबद्दल विचार करतो. सोडून द्यायची ती गोष्ट. त्याच वेळेला तो जो लूप आहे ना तो तोडायचा. काय सोडून द्यायचं. थँक्यू सारंग सर. मैत्रीत थँक्यू म्हणतात ना. तुम्हाला सांगू, खरं तर माझा आणि तुळजाचा फोटो. परत तेच करतेस तू. तुझं मन स्वच्छ आहे ना, तुझी काही चूक झालेली नाहीये. चूक त्यांची आहे. त्यांनी चुकीचा अर्थ काढलाय.
मग तू कशाला समजावायला येतेस? त्यांना घेऊ दे ना समजून. आता मी तुला विचारलंच नव्हतं, मग तू कशाला मला सांगायला आलीस? मला विश्वास आहे तुझ्यावर, या बाबतीत तर नक्कीच आहे. आणि जसा सूर्या माझा मित्र आहे, तशी ती मुलगी तुळजा. तुळजा. तुळजा तुझी मैत्रीण असू शकते ना. ती पुण्यात आली, तिने तुला फोन केला, तिने मदत मागितली, तू भेटायला गेलीस. हे सगळं नॉर्मल आहे, हे होऊ शकतं. त्यांनी चुकीचा अर्थ काढलाय, कळलं? क्वालिटी आणि श्वासाचं दुसरं नाव राजश्री फूड प्रोडक्ट्स. तुळजा, ही रील एवढी कशी पसरली सगळीकडे? आय एम सो सॉरी सावली. अगं हे असं काहीतरी घडेल असं मला वाटलंही नव्हतं ग. नेमकं काय झालं, कसं झालं, हे तुझ्यासोबत माझ्यासाठी पण एक कोडच आहे. सावली, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण आता जे व्हायचंय ते होऊन गेलंय. माईंना सुद्धा कळालंय, ते मला नक्की शिक्षा देतील. सावली हे बघ, तू ना अजिबात घाबरू नकोस. आपण जे काही केलंय ना ते मदतीसाठीच केलंय अगं. आणि मी तुला अजिबात एकटं सोडणार नाही. काहीही झालं, कुठलंही संकट आलं तर मी तुझ्यासोबत असेल, एवढं लक्षात ठेव.